कमळे, तुझं कानातलं कुठं पडलं ग? कुठं गेला? असं कसं होईल? होतं की निंगे, कोणाला घावलं तर नशीब ग. खरं गेलं तरी कुठं? काय कमळी मोहिते आहेत का घरी? ऋषी सर, अहो तुम्ही इथं काय करायलाय? हा, आता 2 दिवस झालं आम्ही तुमच्या गावात राहायला आलोय आणि तुम्ही अजून बी आम्हाला घरला बोलवलं नाही. म्हणलं आपणच यावं निर्लज्जासारखं. हा, अहो असं काय, या की आत या. आव दमा ना. थँक्यू. काय चालू आहे? धान्य निवडताय? पेरणीची तयारी? होय, अहो ते बी चांगलं असलं तर पीक बी चांगलं येते की नाही, म्हणून निवडत बसलेलो. हा बरं, हे घे. गोठ्यात पडलं होतं काल. अरे देवा, अहो ह्याच्याबद्दलच बोलत होतो बघा. कुठं पडलं होतं कुणास ठाऊक. लय टेन्शन आलं होतं, बरं झालं घावलं. हा, काकू 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 घरी नाहीत का? अहो आई गावात गेल्या अजून धान्य आणायला. कमळे, जरा बाहेर ये. वज उतरायला मदत कर. आलो ग. एक कमी थांब, मी बघतो. साधना मावशी, तुम्ही? मावशी, अहो तुम्ही घरातनं अचानक निघून गेलात आणि तुम्ही ह्या गावात काय करताय? आहे आई, ऋषी सरांच्या घरी साधना मावशी म्हणून ज्या काम करत होत्या ती तू होतीस. मावशी, तुम्ही कमळीच्या आई आहात हे का नाही सांगितलं आधी? का तिच्यापासून लपून राहिलं तुम्ही? मला तरी सांगायचं. ऋषी बाबा, मला माफ करा. मी आहे तुम्हाला समजांपासूनच लपवलं. मावशी, अहो माफीचा संबंधच नाहीये इथे. तुम्ही आमच्या घरात होतात, कमळी इतक्या वेळा घरात यायची. तुम्ही इझिली भेटू शकला असतात तिला. का नाही आलात तुम्ही तिच्या समोर? ते समजा खरं आहे, पण आता मला काय बी विचारू नका. मला आता काय बी सांगता यायचं नाही. तुम्ही हे जे काही केलंय त्याच्या मागे काहीतरी ठोस कारण आहे एवढं मला नक्की कळतंय. उगाच नाही करणार तुम्ही. प्लीज, काय कारण आहे मला आता तरी सांगा प्लीज. मावशी, अहो बोला ना प्लीज. मी कमळीला भेटायलाच मुंबईला आलतो. हा, मग खरं तवा तिला भेटू शकलो नाही, कारण तवा जर का मी तिला भेटलो असतो तर तिला आबांविषयी समजा सांगायला लागलं असतं. मी किती दिवस तिच्यापासून हे समजा लपून ठेवणार होतो, पण मला तिला या दुःखात टाकायचं नव्हतं. तिला जर का कळलं असतं ना तेव्हा तर तिला तडक गावाकडे आली असती. मग तिच्या शिक्षणाचं, तिच्या स्वप्नाचं काय झालं असतं सांग बरं. मान्य आहे मला सगळं, पण
मला तरी सांगायचं ना, ऍटलिस्ट काहीतरी मार्ग काढला असता आपण. वय पण त्यानंतर मला असं कळलं का कमळी अन्नपूर्णा आजीसने बरं वाटावं यासाठी त्यांच्या घरी त्यांची नात बनून गेली. तेव्हाही नाही मी काही बोलू शकलो, कारण मला माहित होतं का माझी कमळी एक चांगलं काम करायला गेली. मग ना मध्ये कसं मोडतं घालणार होतो. तेव्हा जर कमी बोललो असतं तर अन्नपूर्णा आजीसने मी वाईट वाटलं असतं, म्हणून मग तेव्हा मी गप राहिलो. त्यानंतर मलाच तिकडं लपून राहणं सहन होईना, म्हणून मग परत गावाकडं आलो. ऋषी बाबा मला खरंच माफ करा. अहो मला तुम्हाला नाही तर मॅडमला तिकडं फसवायचं नव्हतं. मावशी, फसवण्याचा संबंधच नाहीये इथे. तुम्ही आईला जरी सांगितलं असतात ना तरी तिने समजून घेतलं असतं, गैरसमज नसता केला. खरं आहे, मला तर तू फसवलंस की ग. मी तुला आणि आबांना भेटायला मिळावं म्हणून एक एक दिवस कसा काढत होतो आणि तू माझ्यापासून लपून राहिलीस. तू स्वतःच्या पोरीला फसवलंस तर आबांचं सत्य कळू नये म्हणून. अगं मी तुम्हाला भेटायला मिळावं म्हणून एवढं तळमळत होतो, तरी मी त्याचं तुला काय वाटलेलं नाही. नाही ग राजा, असं नाही. काय तू तिथं असताना मला भेटत होतीस, माझ्या डोसक्यावर हात ठेवलास, मला कानातलं दिलंस, सगळं लपून केलंस. खरं मी तुमच्या प्रेमासाठी भुकेलं होतो आणि तरी तू माझ्या समोर आली नाहीस. ऋषी सर, तुम्हाला तर सगळं माहित होतं ना, तरी मी तुम्ही काय बोललेलं नाही. आणि आता तुमची अपेक्षा आहे का मी तुमचं ऐकून घ्यावं का? तर तुम्ही सांगायलाय म्हणून मी ऐकायचं. माझ्या आबांचं जिथं अस्तित्व आहे तिथनं तुम्ही जायला सांगताय मला. आता काय बी झालं तरी मी इथनं कुठं बी जाणार नाही. नाही नाही, माझं चुकलं ग पोरी. मला खरंच मला माफ. तू तर माझ्या संग बोलूच नकोस. वरीच झालं आबांचं सत्य लपवलंस. मला नाही बोलायचं तुझ्या संग. कमळे, हे कमळे.